नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळकेवाडी वकील बाबू चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या ह्या नवीन चॅनलला तुम्ही चांगल्या पद्धतीनं सबस्क्राईब करत आहात आणि चांगल्या पद्धतीनं माझं चॅनल ग्रो होत निघालं आहे आणि चांगल्या पद्धतीने जे काही मी व्हिडिओ टाकत आहात ते तुम्ही प्रामाणिक आणि चांगल्या पद्धतीने पाहत आहात हे महत्त्वाचं आहे. कारण विषय काही महत्त्वाचे मी जीवनामध्ये घेत असतो. काही गोष्टी ह्या आयुष्यामध्ये फार वेळानं कळतात आणि त्यावेळी फार वेळ निघून गेलेले असते. फुलाकडनं भरपूर पाणी गेलं असं आपण म्हणत असतो. कधी गेलं, कसं गेलं, काय केलं हे समजून येत नाही. आणि आयुष्याचं पण गणित मित्रांनो असंच आहे. आयुष्य उगवतं, मावळतं, सूर्य उगवतो, मावळतो, तसं आयुष्याचं आहे. आयुष्य पण उगवतं आणि एक दिवस मावळून जातं. पण ह्यामध्ये मी माझ्यासाठी कधी जगलो का हा प्रश्न फार मोठा अनुत्तरत राहतो. आणि आता तरी मला कळालं की मी माझ्यासाठी जगलो का हा प्रश्न फार मोठा आहे. लहानपणापासून आपण पाहतो मित्र संगडी जी आपली जुनी माणसं होती, आपले आई वडील आजोबा यांच्याबरोबर खेळण्यात, मौज मजा करण्यात आपलं आयुष्यातली अनेक वर्षे गेलेली असतात. लहानपणापासून ते आपल्याला जोपर्यंत कळत नाही 9वी-10वी पत्र आपल्याला आपल्या वयाची म्हणजे ज्यांचा जन्म 70 ते साधारण 80च्या किंवा 60-65च्या 70च्या आसपासची जन्माला आलेली जी पिढी आहे, आपण त्या पिढींना माहिती आहे की आपलं लहानपण कसं गेलं. एक सुंदर आपलं लहानपण गेलं होतं. कधीही पैशाची चणचण कितीही अडचणी असल्या तर भासलेले नव्हते. पण मित्रांनो, ह्या धगधगीच्या जीवनामध्ये आता मी माझ्यासाठी जगलो का नाही हा फार मोठा आजच्या व्हिडिओचा प्रश्न आहे. आपण आयुष्यामध्ये लहानाचं मोठं होतो, त्यानंतर 10वी नंतर एक आयुष्यामध्ये फार मोठं स्वप्न असतं की आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी घडून दाखवायचं. आणि ह्या स्वप्नाबरोबर आपण मोठं होत असतो. आणि जसजशी आपली आर्थिक परिस्थिती असते, जसजसे आपले मित्र संगत असतात किंवा आपल्या ज्या मित्रांची संगत आहे त्या मित्राचा आपल्या जीवनावर कळत न कळत परिणाम होत असतो. आणि ह्या गोष्टीतून आपण आपल्या आयुष्याचा मार्गक्रम करत असतो. आणि ह्यामध्ये जर चुकीचे मित्र भेटले तर आपलं आयुष्य चुकीच्या मार्गानं जाऊ शकतं. जर चांगल्या मित्रांच्या संगतीत जर तुम्ही असाल तर आपण आपलं आयुष्य सुंदरपणाने घालवत असतो. तुम्ही आयुष्य तुमचं कोणत्या प्रकारे घालवता ह्यापेक्षा तुम्ही तुमच्यासाठी दिवसातनं किती वेळ दिला हा आजचा विषय व्हिडिओचा आहे. मित्रांनो, जीवन जगत असताना जबाबदाऱ्या येत असतात. ज्यावेळी आपण कॉलेज वगैरे पूर्ण होतो आणि नव्या ह्या उमेदीमध्ये आपण 4 पैसे स्वतः कमवायच्या नादाला लागत असतो किंवा स्वतःची मिळकत ही ज्यावेळी आपण मिळवायचा प्रयत्न करत असतो त्यावेळी एक नवीन उमेद असते. आपण आपल्या घरासाठी किती पैसे मिळवू शकतो, आपण किती राबवू शकतो किंवा आपला एक सुंदर सोन्यासारखा व्यवसाय असावा एक स्वप्न असतं. आणि आपण पाहिलं की 10वीला 12वीला जे असणारे मित्र वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलेले असतात. ज्या मुलं असतात, आडगे असतात, ती मुलं आता कितीतरी मोठी झालेली आहेत. आणि जी मुलं अतिशय हुशार 1 नंबर 2 नंबर ती सुद्धा मुलं कुठंतरी मागं पडलेली दिसून येतात. नॉर्मल जीवन जगत असलेले दिसून येतात. हे जीवनाची प्रत्येकाची कर्म करण्याची वेगवेगळी प्रक्रिया असते आणि त्या पद्धतीनं फळाची प्रक्रिया वेगवेगळी असते. सगळीच काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाहीत, एका चमचाच नसतो. अशा पद्धतीनं जीवनाचा हा मार्गक्रम करत असताना मित्रांनो, आपण आपल्यासाठी थोडं जगलं पाहिजे हा विषय महत्त्वाचा आहे. कारण आपलं ज्यावेळी आपण नोकरीला लागतो त्यानंतर लग्न होतात. लग्न झाल्यानंतर एक कर्ज असतं, कर्जाचं टेन्शन असतं, आईवडिलाचं टेन्शन असतं, काही जणांची घरं बांधली नसतात, काही जणांना घरं बांधायचं टेन्शन असतं, काही जणांना शेती सुधारण्याचे टेन्शन असतं, विहीर काढावी लागत असते. माणसाने जुन्या म्हटलेलं आहे, अरे बघ, तुला जीवन जगायचं असेल तर कधी विहीर बांधून बघ, लग्न करून बघ किंवा घर बांधून बघ. अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये परित्याग करून जीवनाचा आपण पारिपाठ हा मांडलेला असतो, सारीपाठ. तर आयुष्यामध्ये जीवन सुंदर असं जगत असताना महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपल्या आईवडिलाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, बहीण भावाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, पै पाहुण्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याचबरोबर जे आपलं मित्र सर्कल असतं
त्या मित्रांना सुद्धा आपण त्यांच्या मताप्रमाणे जगून आपण सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जिथं आपण व्यवसाय करत असतो त्या प्रत्येक आपल्या क्लायंटला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या हाताखाली कामगार असतील तर आपल्या कामगारांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या आपण दुकानदारापासून जिथं जिथं आपण दिवसभर ज्यांच्या संपर्कात येत असतो त्या सगळ्यांची मनं राखण्याचा प्रयत्न करत असतो. जीवन हे संघर्षयुक्त आपण जीवन जगत असतो. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर आपण तोंड देत असतो. समजा काही कारणामुळं आपल्या अंगावर जर कर्ज झालेलं असेल, त्या कर्जाचं हप्ते फेडण्याचं टेन्शन असतं. काही सामाजिक जबाबदाऱ्या असतात. उद्या येणारं कर्ज असो सुद्धा हप्ते फेडत असताना काही घरामध्ये शुभ कार्य असतात, काही वाईट घटना घडलेल्या असतात, काही ॲक्सिडेंटल प्रकार झालेले असतात, काही अचानक अशा काही घटना घडलेल्या असतात की जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतं. आणि त्यातनं सगळा मार्ग आपण काढत काढत ह्या जीवनाचं टेन्शन घेऊन सुखी समाधानानं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या सगळ्या घटकांच्या बरोबर आपण प्रामाणिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी माझ्यासाठी काय जगलो का, हा प्रश्न फार वेळानं आपल्याला कळतो. आणि त्यावेळी आपलं आयुष्य निघून गेलेलं असतं. तर माझं मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणं आहे, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना दिवसातली 10 मिनटं म्हणा, 1 तास म्हणा, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही तुमच्यासाठी वैयक्तिक तुमच्यासाठी किती जगलात हे सुद्धा तुमचं आयुष्य तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पुढं भविष्यकाळामध्ये प्रोत्साहन देऊ शकतं. आपण आपल्या जबाबदाऱ्या संपूर्ण जबाबदाऱ्या सगळ्या पाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण स्वतःसाठी जगणं सोडून दिलेलं असतं. परवाच 2019 पासून जो 2021 तर 2-3 वर्षे हा कोरोनाचा पिरियड होता. आणि त्यामध्ये माणसाबरोबर इतकं शिकायची पाळी आली की माणसाच्याकडं शिकायची पाळी आली की जवळचे नातेवाईक, जवळचे मित्र, कोण टिकतो आणि कोण राहतो, कोण जातो, प्रत्येकाला फक्त प्रत्येकाच्या जीवाची काळजी होती. काही अशी जवळची आम्ही प्रकरणं बघितलेली आहेत. आई कोरोनामधली वाढली, भाऊ कोरोनामध्ये वाढला, वडील कोरोनामधला, एकटाच जीव राहिला. काही कुटुंबातील घरचे कर्ता पुरुष निघून गेलेले आहेत. वयस्क माणसं ज्यांचा इन्कम सोर्स का नाही अशी माणसं सुद्धा जीवनामध्ये मागे राहिलीत. आणि जो मेन कर्ता पुरुष आहे तो कोरोनाच्या काळामध्ये निघून गेला. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की घटना ह्या घडत असताना त्याला वेळ काळ नसतो. तर जीवन जगत असताना मित्रांनो, अनेक वर्ष आपल्या आयुष्यातली गेलीत की स्वतःसाठी जगायचं आपलं राहून गेलं. जीवन सुंदर आहे. माझं तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे एवढंच सांगणं असेल, जीवन सुंदर आहे. आपण आपल्यासाठी आपलं संपूर्ण कर्तव्य करणं गरजेचं आहे. समाजामध्ये आपले मित्र असणं गरजेचं आहे, आईवडील असणं गरजेचं आहे, बहीण भाऊ असणं गरजेचं आहे. ही सगळी नातळी सांभाळता फक्त नातीच सांभाळू नका, तर तुम्ही तुमच्यासाठी आयुष्यातली किंवा दिवसातली 10 मिनटं तरी, 1 तास तरी, 2 तास तरी तुम्ही स्वतःसाठी जरा वेळ काढा. नसेल तुम्हाला आठवड्यातनं कामावर जात असाल, व्यवसाय करत असाल, तर आठवड्यासाठी तुम्ही जर तुमच्या फॅमिलीला जर कुटुंबासाठी वेळ देत असाल, व्यवसायासाठी वेळ देत असाल, तर आठवड्यातला एखादा दिवस, नसेल तरी 15 दिवसाला एखादा दिवस तुम्ही स्वतः एकट्यानं जगायला शिकलं पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही मैत्रिणी तुमच्या संकट असतात आणि तुम्ही कुठं ट्रिपवर जाता, त्यावेळीचा जो उत्साह असतो तो वेगळा असतो. आणि आपण आपल्या जीवनामध्ये वेगळं काहीतरी मिळवलेलं असतं. आणि जास्तीत जास्त माझ्या मताप्रमाणे तुम्हाला पटतं का बघा मित्रांनो, जे आपल्या आयुष्यामध्ये जे जुने मित्र असतात, पहिलीपासून 10वी पत्तर, 12वी पत्तर, कॉलेज पत्तर, किंवा तुम्ही पुढची जरी डिग्री घेतली असेल, कोणतीही पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री घेतलेली असेल, त्यामध्ये जे मित्र मैत्रिणी, जुने मित्र, शाळेतले मित्र, ही जुनी जर मंडळी आपण आपल्या आयुष्यामध्ये जर भेटलीत तर अतिशय आपली बॅटरी चार्जिंग होत असते. आणि अशा चार्जिंगसाठी तुम्ही तुमच्यातला थोडासा वेळ काढून एखादा जुना मित्र तुमचा असेल, जुनी मैत्रीण कोण असेल, तर अवश्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भेट घेण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या तुमच्या जुन्या आठवणी होत्या जीवन जगण्याच्या सुंदर अशा, त्या आठवणीमध्ये थोडासा वेळ तुम्ही तुमचा आयुष्यामध्ये घालवला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि हा जो वेळ ज्याला मिळाला तो खरोखर माझ्या दृष्टिकोनातून स्वतःसाठी जगला
तर तुम्ही फॅमिलीसाठी जगला, फॅमिलीसाठी जगला तर गावासाठी जगला, आणि गावासाठी जगला तर समाजासाठी जगला. त्यामुळं तुम्ही तुमची स्वतःची तब्येत चांगली पाहिजे, तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. त्यानंतर तुम्ही तंदुरुस्त असाल तरच तुम्ही तुमच्या फॅमिलीची सेवा करू शकता, फॅमिलीच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकताय. तुम्ही जर तुमच्या फक्त कामासाठी, व्यापासाठी जर पाठी लागलेला असाल तर काहीतरी मित्रांनो गणित चुकते असं मला तरी वाटते. तरीसुद्धा तुम्ही तुमच्यासाठी आयुष्यामधील थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आम्हाला फार वेळानं कळालेल्या आहेत. तरीसुद्धा जे काही कळालं असेल वेळानं तरी कळालं, हे आमचं भाग्य, परमभाग्य म्हणता येईल. त्यामुळं मित्रांनो, जीवन जगत असताना स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. मी जर जेवलो पोटभर तर मी समाजाला वाढू शकतो. मी जर उपाशी असेल, पूर्वीच्या काळी आधी होतं की पै पाहुण्याला दिवाडा, घरातल्याने दिवाडा, मग जेवा, तर माझं थोडंसं वेगळं विचार आहेत मित्रांनो. तुम्ही खावा, तुम्ही तंदुरुस्त राहा, त्यासाठी तुम्ही तुमच्या फॅमिलीला सांभाळू शकता, फॅमिलीला खाऊ घालू शकता, पै पाहुण्याला, मित्रांना खाऊ घालू शकता. त्यामुळं तुम्ही तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्यासाठी आयुष्यामधला वेळ, स्वतःसाठी थोडा वेळ खर्च करणं, मग ते तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन असू दे, टेन्शन प्रत्येक गोष्टीवर उत्तर असतं. प्रत्येक प्रश्नाचं कुठं नाही कुठं उत्तर हे आयुष्यामध्ये सापडत असतं. त्यामुळं आयुष्याचा फार टेन्शन घेऊन आयुष्य जगू नकोसा. सुंदर समाधानी म्हणून आयुष्य जगा. तुम्ही जर समाजामध्ये हसत असला, तुमची फॅमिली हसत असणार, तुमचं गल्ली हसत असणार, समाज हसत असणार. तुम्ही जर रडत असाल, तुम्ही जर टेन्शनमध्ये असाल, तुमची पत्नी टेन्शनमध्ये असेल, तुमची फॅमिली टेन्शनमध्ये असेल, तुमची मुलं टेन्शनमध्ये असतील, एका चेहऱ्यामुळं अनेक चेहरे टेन्शनमध्ये जाऊ शकतात. तर मित्रांनो, कितीही टेन्शन असू दे, त्याच्यावर मार्ग निघत असतो. मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा, पण आयुष्यामध्ये चेहऱ्यावर हसू ठेवणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीवर आपण, प्रत्येक प्रश्नावर मार्ग, उत्तर शोधणं हे आपण आपल्या आयुष्यामध्ये ठरवून आपलं आयुष्य, जे काय आपलं आयुष्य असेल, कमी असेल जास्त असेल, सुंदर जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कृपया माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्र.